हे बघा, प्रॉडक्ट ऑफ मॅट्रेसेसवरती आपण उदाहरणं सोडवतोय. अजून 2 उदाहरणं घेतलीत मी. दिस इज मॅट्रिक्स ए अँड दिस इज मॅट्रिक्स बी अँड यू हॅव टू शो दॅट ए बी इज नॉन सिंग्युलर. आता नॉन सिंग्युलर म्हणजे जसं आपण स्केलर मागायची भेटली तसं हे नॉन सिंग्युलर. नॉन सिंग्युलर म्हणजे त्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो आला पाहिजे. म्हणजे मुळात आधी ए बी हा मॅट्रिक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायला पाहिजे. त्यामुळे विल फर्स्ट फाइंड मॅट्रिक्स ए बी. दिस इज ए, that is 4 3 2 minus 1 2 0 into B, that is 1 2 minus 1 0 1 2. आता जसा आपण नेहमी गुणाकार करतो तसंच काय आहे, दिस इज ऑफ ऑर्डर 3/2 अँड दिस इज ऑफ ऑर्डर 2/3. त्यामुळे आपल्याला प्रॉडक्ट करता येणार आहे. दिस 3 एलिमेंट्स मल्टिप्लाय टू दिस 3 एलिमेंट्स. नाउ 4 into 1, that is 4 minus 3 plus 2. 4 minus 3 plus 2, 4 minus 3 plus 2, then 8 plus 0 plus 4, 8 plus 0 plus 4. त्यामुळे मॅट्रिक्स तुम्हाला येणार आहे तो 2/2 ऑर्डरचा येणार आहे. दिस इंटू दिस, दॅट इज -1 -2 0 -1 -2 प्लस 0, देन -2 0 0 प्लस 0 प्लस 0. त्यामुळे तुम्हाला मिळालेला मॅट्रिक्स जो आहे तो मिळणार आहे 4 वजा 3 म्हणजे 1 अधिक 2 म्हणजे 3, 8 अधिक 4 म्हणजे 12, वजा 3 आणि वजा 2. आता हा 2/2 चा मिळाला, त्यामुळे नॉन सिंग्युलर दाखवणं खूप सोपं आहे. लगेच तुम्ही काढू शकता. हेन्स डिटर्मिनंट ए बी इज इक्वल टू, जो डिटर्मिनंट मध्ये लिहायचा 3 12 -3 -2. आता यांचा प्रॉडक्ट -6, यांचा प्रॉडक्ट 36 प्लस येईल म्हणजे टोटल उत्तर 30 नॉट इक्वल टू 0 म्हणून पुढे लिहायचं. हेन्स ए बी इज नॉन सिंग्युलर. म्हणजे आपण एखादा मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर दाखवायचा म्हणजे तो आधी मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करायचा, त्याचं डिटर्मिनंट काढायचा. नॉन झिरो आला की नॉन सिंग्युलर. हा एक उदाहरण झालं. आणि दुसरं उदाहरण आहे की ए इज गिवन अँड बी इज गिवन अँड यू हॅव टू व्हेरीफाय ए बी, डिटर्मिनंट ए बी इज इक्वल टू डिटर्मिनंट ए इंटू डिटर्मिनंट बी. म्हणजे आता हे व्हेरीफाय करायचं म्हणजे पहिल्यांदा आपल्याला मॅट्रिक्स ए बी कॅल्क्युलेट करायला लागेल. सो मॅट्रिक्स ए बी इज 3 1 1 5 इंटू अदर मॅट्रिक्स 1 2 5 -2. आता हे 2/2 चे दोन्ही मॅट्रिक्स, त्यामुळे तुम्हाला 2/2 चाच मॅट्रिक्स मिळणार आहे. 3 into 1 is 3 plus 5, 3 into 2 that is 6 plus -2 that is -2. 1 into 1 is 1 plus 5 into 5 that is 25. 1 into 2 is 2 plus 5 into -2 is -10. So the matrix that we get is 8 4 26 and -8. आता तुम्हाला ए बी मिळालेला आहे, त्यामुळे डिटर्मिनंट ए बी तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकता. हेन्स डिटर्मिनंट ए बी इज इक्वल टू 8 4 26 and -8. आता याची व्हॅल्यू काढायची असेल तर -64 -104 म्हणजे -168 अशी व्हॅल्यू येईल. आता तुम्हाला डिटर्मिनंट ए आणि डिटर्मिनंट बी काढायचं आहे. डिटर्मिनंट ए दॅट इज 3 1 1 5 that is 15 minus 1 that is 14. Determinant B is this one. So 1 2 5 minus 2 that is -2 -10 that is -12. And now hence determinant A into determinant B. See, this will be your equation 1. It will be 14 into -12. आता 14 into -12 केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इट विल बी 164 minus 68. This is 2. So you can say from 1 and 2 determinant AB is equal to determinant A into determinant B. So इथे लिहिता आहे तुम्हाला determinant A into from 1 and 2 determinant A is equal to determinant A into determinant B. बघा, मला वाटतं आपण प्रॉडक्ट मधलं आता जवळजवळ शेवटच्या उदाहरणाकडे आलोय असं म्हणायला हरकत नाहीये.
this you have given and you have to find values of x and y. That means you have to solve this left hand side कारण right side ला x and y दिसतातच आपल्याला. Now first you have to solve the bracket in which you have to multiply this by 4. So it gives you 8 minus 4 12 408 minus 3 minus 3 4 2 1 1 into 2 minus 1 1 is equal to x y. This is equation given, so you have to solve the equation. Now subtraction of these two gives you 8 minus 3, that gives you 5, minus 4 minus 3, that is minus 4 plus 3 gives you minus 1, 12 minus 4, that gives you 8, 4 minus 2, that gives you 2, 0 minus 1 gives you minus 1, 8 minus 1 gives you 7, multiply it by 2 minus 1 1, that is equal to x comma y. तुम्हाला हा प्रॉडक्ट करायचा आहे, द फर्स्ट रो इंटू द फर्स्ट कॉलम. आता तुम्हाला माहिती आहे इकडे एक्स वाय आहे, त्यामुळे इकडच्या बाजूला तुम्हाला तसाच मॅट्रिक्स मिळणार आहे, त्यामुळे दोनच एलिमेंट मिळणार. 5 इंटू 2 दॅट इज 10 मायनस मायनस प्लस 1 प्लस 8. नाव दिस इंटू दिस गिव्स यू 4 प्लस 1 प्लस 7, that is equal to x comma y. So here it gives you 10 plus 1 11 19 12, that is value of x y. So you get x is equal to 19 and y is equal to 12. अशा पद्धतीने मला कुठलं इक्वेशन आलं तरी x आणि y च्या आपल्याला व्हॅल्यू काढता येतील. Now let us see some properties of multiplication. आता नॉर्मल मल्टिप्लिकेशन कॉम्पिटेटिव्ह असतं, म्हणजे 2 गुणिले 3 आणि 3 गुणिले 2चं उत्तर सारखं येतं. पण मॅट्रिक्समध्ये आपण मगाशीच बघितलंय की ए बी आणि बी ए हे सारखे असतातच असं नाही, म्हणजे बहुतेक वेळा ते नसतातच. काही वेळा ए बी कॅल्क्युलेट करता येतो, बी ए कॅल्क्युलेट सुद्धा करता येत नाही. काही वेळा दोन्हीच कॅल्क्युलेट करता आले तर ते वेगळे पण असू शकतात. काहीच उदाहरणात अशी असतील की ए बी आणि बी ए सारखे असतील, त्यामुळे सी इज नॉट कॉम्पिटेटिव्ह असं म्हणता येईल. कॉम्पिटेटिव्ह याचा अर्थ त्याची ऑर्डर बदलली तरी उत्तर सारखे येतात, असं असलं तर कॉम्पिटेटिव्ह म्हणतो. नाउ दिस इज जर 3 मॅट्रिक्सचा गुणाकार करायचा असेल तर मात्र तो कसाही केला तरी चालतो. म्हणजे ए बी अर्थात ए बी आणि सी यांची जागा बदलून मात्र चालणार नाही. ए आणि बी सीचा गुणाकार केला आणि ए बी आणि सीचा गुणाकार केला ते मात्र ते सारखे येतात, असोसिएटिव्ह आहेत असं आपल्याला म्हणतो. प्रॉडक्ट इज असोसिएटिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह जसं आपण म्हणतो गुणाकारात असतं तसंच आहे, पण इथे गुणाकार कसा पण करून चालत नाही. ए इंटू बी प्लस सी करायचं असेल तर ए बी म्हणजे ए बीच लिहायला पाहिजे, बी ए लिहून चालणार नाही, आणि प्लस ए सी असं आपल्याला करून चालेल. आणि संख्येमध्ये असं असतं की आपण नॉर्मल आपल्याला म्हणतो की इफ ए बी इज इक्वल टू 0 इम्प्लाइज ए इज इक्वल टू 0 ऑर बी इज इक्वल टू 0. म्हणजे जर गुणाकार 0 असेल तर त्या दोनपैकी एक कोणते 0 असलं पाहिजे. हा आपला प्रॉडक्ट नंबर ऑफ प्रॉडक्टचा नंबर करताना असा थिअरम आहे असं म्हटलं तरी चालेल. पण मॅट्रिक्समध्ये मात्र असं असतं तसं नाही. गुणाकार मात्र 0 असेल पण ते दोन्हीपैकी कुठलंही एक 0 नसेल. त्याच्यासाठी एक उदाहरण घेतलंय, हा ए आहे आणि हा बी आहे. आता तुमच्या दृष्टीने दिसतंय बघा, ए हा काय नॉन झिरो मॅट्रिक्स, कारण हे नॉन झिरो एलिमेंट्स आहेत. हा पण नॉन झिरो मॅट्रिक्स आहे, पण यांचा गुणाकार केला तर मात्र तो झिरो मॅट्रिक्स येईल. करून बघूया आपण. ए बी इज इक्वल टू ह्याला गुणल्यात बघा 1 इंटू 0 0 इंटू -1 झिरोच येईल. 1 इंटू 0 0 इंटू 1 अगेन 0 2 इंटू 0 2 0 आणि हे 0 आणि हे 0. त्यामुळे इथे तुमच्या लक्षात येईल की ए बीचा उत्तर मात्र 0 आलंय. 0 म्हणूया किंवा ओ म्हणूया आपण, नल मॅट्रिक्स. पण ए पण 0 नाही आणि बी पण 0 नाही. बघा पुढचा एक छोटासा कन्सेप्ट आहे, आपल्याला ऑलरेडी झाले ट्रान्सपोज. म्हणजे आपण रोज आणि कॉलम इंटरचेंज करतो आणि जो आपल्याला मॅट्रिक्स मिळतो त्याला आपण ट्रान्सपोज असं म्हणतो आपण. तर त्याचे काही प्रॉपर्टीज आहेत. ए प्लस बी म्हणजे ॲडिशन केल्यानंतर जर ट्रान्सपोज घेतला तर त्याचा अर्थ असा होतो एचा ट्रान्सपोज आणि बीचा ट्रान्सपोज सेपरेट घेऊन त्यांची ॲडिशन केली तरी उत्तर तेच येतं. एखाद्या मॅट्रिक्सला के ने मल्टिप्लाय केलं असेल, त्याचा ट्रान्सपोज घेत असेल तर के तसाच लिहायचा आणि फक्त एचा ट्रान्सपोज लिहायचा, त्याचा अर्थ तोच होतो. हा अतिशय महत्त्वाचा थिअरम आहे असं म्हटलं तरी चालेल किंवा फॉर्म्युला असं म्हटलं तरी चालेल. गुणाकाराचा जर ट्रान्सपोज घ्यायचा असेल तर ए बी ट्रान्सपोज, तर ए ट्रान्सपोज इंटू बी ट्रान्सपोज असं होत नाही, तर ते बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज असं होतं. म्हणजे आधी बीचा ट्रान्सपोज घ्यायचा आणि मग त्याला ए ट्रान्सपोजने गुणायचं, म्हणजे हे दोन्ही बाजू सारखे येतात. आता ऑलरेडी आपल्याला सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय ते डेफिनेशनमध्ये झालेलंच आहे, कारण ए आणि ए ट्रान्सपोज सेम आले
तर त्याला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणतो. त्यामुळे हे ऑलरेडी माहिती आहे. स्क्यू सिमेट्रिक हा एक फक्त त्याची मगाशी राहिला होता त्याला सांगायचा. तर मॅट्रिक्स सारखेच येतील, फक्त चिन्ह मायनस येईल असं झालं तर त्याला म्हणतो आपण स्क्यू सिमेट्रिक. आता याच्यावरची खरं आपल्याला उदाहरणं घेतली की म्हणजे हा जो पहिला पार्ट मॅट्रिक्स मधला आहे हा संपेल. ऍक्च्युअली मॅट्रिक्स मध्ये 3 पार्ट्स आहेत. हे सगळं अल्जिब्रा ऑफ मॅट्रिसेस प्रॉडक्ट पर्यंत, त्याच्यानंतर रो ट्रान्सफॉर्मेशन्स आणि त्याच्यानंतर ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स, असे 3 पार्ट याच्यामध्ये आहेत. तर एक उदाहरण घेतलं बघा, अगदी फालतू उदाहरण आहे, समजून घ्या, कारण ह्याच्यावरचं ट्रान्सपोजवरचं कुठलंही उदाहरण सोडवायला सोपं असतं. ए दिलाय आणि सो दॅट ए ट्रान्सपोज इज इक्वल टू ए. आता हे किती सिम्पल आहे, यात तुम्हाला हे दाखवायचं आहे. तुमचा हा ए आहे, त्याला 1 म्हणा, कारण ही राईट साईड आली असं समजूया आपण. आता ए ट्रान्सपोज करायचं म्हणजे काय करायचं आहे, हा जो कॉलम आहे त्याचा आपण पहिला रो लिहिणार आहोत. म्हणजे 5 4 -2, त्याच्यानंतर -3 -3 1. हा झाला तुमचा ए ट्रान्सपोज. आणि ह्याचा परत आपण ट्रान्सपोज घेणार आहोत, ए ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज. आता हा जो पहिला रो आहे त्याला पहिला कॉलम म्हणून लिहूया आपण. म्हणजे 5 4 -2 -3 1. ह्याला आपण 2 म्हणूया. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे 1 आहे आणि हे 2 हे सारखंच आहे, तर आपण डायरेक्टली लिहू शकतो फ्रॉम 1 and 2 वी गेट ए ट्रान्सपोज इज इक्वल टू ए. त्यामुळे हे उदाहरण सोडवणं एकदम सोप्यातली गोष्ट आहे. सपोज ए इज 1 2 4 3 2 1 -2 -3 2 and prove that A plus A transpose is symmetric. आता काय करायचंय, सिमेट्रिक म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, पण आधी कॅल्क्युलेटर करायला पाहिजे. ए प्लस ए ट्रान्सपोज. आता हा ए आहे 1 2 4 3 2 1 -2 -3 2 प्लस. आता ह्याचा ट्रान्सपोज लिहायचा आहे आपल्याला. The first row write as first column, so 1 2 4. Second row 3 2 1 and third row -2 -3 2. आता ह्या दोघांची आपल्याला बेरीज करायची. बेरीज करताना आपल्याला 1 + 1 that is 2, 2 + 3 that is 5, 4 + -2 that is 2, 3 + 2 that is 2, 3 + 2 that is 5, 2 + 2 that is 4, 1 + -3 that is -2, -2 + 4 that is 2, -3 + 1 that is -2 and 2 + 2 that is 4. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा मॅट्रिक्स बघा, फर्स्ट रो इज सेम ॲज फर्स्ट कॉलम, सेकंड रो इज सेम ॲज सेकंड कॉलम and third row is same as third column. So if you observe, this matrix is a symmetric matrix. कारण ह्याचा सिमेट्रिक मॅट्रिक्स प्रूव्ह कसं करणार म्हणजे काय करणार, तर आपण म्हणू शकतो ह्याचा आपण ट्रान्सपोज घेतला तर तोच मॅट्रिक्स येतो. त्यामुळे दिस ए प्लस ए ट्रान्सपोज इज ए सिमेट्रिक मॅट्रिक्स. त्यामुळे ट्रान्सपोजची उदाहरणं सोडवणं ही खूप सोपी गोष्ट आहे, लक्षात घ्या. अजून एक उदाहरण घेऊ आपण. 7 3 0 0 4 -2 and B is 7 3 0 0 4 -2. काय 3 बघा, हा ए दिलेला आहे, हा बी दिलेला आहे and you have to find A transpose plus 4 B transpose. आता हे एक मी दाखवतो, हे तुम्हाला करता येईल. सो A transpose प्लस 4 × B ट्रान्सपोज. फक्त किमती ठेवत जायचं, तर ट्रान्सपोज घेणार म्हणजे हा असाचा असा होईल. आता 7 3 0 0 4 -2 प्लस 4 × B ट्रान्सपोज म्हणजे 0 2 3 2 1 -4. आता फक्त कॅल्क्युलेट करायचं आहे. 7 0 3 4 0 -2 प्लस, आता याला 4 ने मल्टिप्लाय करायचं. सो 0 8 8 4 12 -16. 7 + 0 म्हणजे 7. 0 + 8 that is 8. 3 + 8 that is 11. 4 + 4 that is 8. 0 + 12 that is 12. -2 + -16 that is -18. म्हणजे हे कॅल्क्युलेटर खूप सोपं आहे. सेम तसंच इथे आहे. 5 A ट्रान्सपोज म्हणजे ह्याचा ट्रान्सपोज लिहायचा, -5 B ट्रान्सपोज कॅल्क्युलेशन करून सोडवायचं, म्हणजे आपल्याला हे सहज सोडवायचं. बघा, ट्रान्सपोज मधलं शेवटचं उदाहरण घेतलंय. ही एक तिसरी शेवटची प्रॉपर्टी होती
दॅट AB ट्रान्सपोज इज इक्वल टू B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज. तुम्हाला व्हेरीफाय करायचं म्हणजे डावी बाजू काढायची उजवी बाजू काढायची सारखे येतात का बघायचे. पहिल्यांदा तुम्हाला ट्रान्सपोज करण्यासाठी AB कॅल्क्युलेट करायला लागेल. सो लेट अस कॅल्क्युलेट AB. सो इट इज 2 1 3 minus 2 4 1 into B is 0 3 minus 4 2 minus 1 1. आता याने ह्याला गुणायचं आहे 2 0 plus 2 this that is 6 plus minus 1 that is 6 minus 1 and minus 4 plus 1 sorry minus 8 plus 1 ये तुमचा 3/3 चा मॅट्रिक्स येईल 0 minus 4 9 plus 2 minus 12 minus 2 0 plus 2 12 minus 1 आणि minus 16 plus 1 म्हणजे तुम्हाला मॅट्रिक्स मिळेल तो असा मिळेल बघा 2 5 minus 7 minus 4 11 minus 14 2 11 minus 15 आणि तुम्हाला याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे तुम्ही लिहू शकता हेन्स AB ट्रान्सपोज इज इक्वल टू पहिला रो आहे तो पहिला कॉलम 2 5 minus 7 minus 4 11 minus 14 2 11 minus 15 ही तुमची एक झाली. आता तुम्हाला हा पण प्रॉडक्ट करायचा आहे B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज. आपण लिहू शकतो B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज म्हणजे हा उभा होईल मॅट्रिक्स. सो 0 3 minus 4 2 minus 1 1 इंटू A ट्रान्सपोज म्हणजे 2 3 4 इंटू 1 minus 2 1. So you have to find this product. आता हा स्वतः तसाच होईल तुमचा this into this this into this this into this म्हणजे 3/3 चा मॅट्रिक्स होईल 0 plus 0 into 2 that is 0 plus 2 then 0 plus minus 4 म्हणजे minus 4 आणि 0 plus 4 2 म्हणजे 2 3 6 minus 1 म्हणजे 5 ते आपण 2 लिहून टाकूया डायरेक्ट 6 minus 1 5 9 plus 2 that is 11 and 12 minus 1 that is again 11 minus 8 in plus 1 that is minus 7 and then minus 4 into 3 that is minus 12 minus 2 that is minus 14 आणि minus 16 plus 1 minus 15. हे तुम्ही जर हा आणि तो बघितला तुम्हाला वाटतं तुम्हाला सारखा दिसेल बघा 2 minus 4 2 2 minus 4 2 5 11 11 minus 7 minus 14 minus 15. So you can call this as 2 and from 1 and 2 what can you say? BA transpose is equal to B transpose into A transpose.